मुख्यमंत्र्यांनी भाजपा आमदार आणि खासदारांचा क्लास घेतलाय, शाळा घेतलीय। एसआयआर मोहिमेत निष्क्रिय आमदारांची बैठकीमध्ये कानउघाडणी करण्यात आली। BLA-2 नेमणुकी संदर्भातही बैठकीमध्ये चर्चा झाली। मोदी सरकारची 12 वर्ष या संदर्भातल्या कार्यक्रमांचा त्यांनी आढावा घेतला। डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका यावरही चर्चा झाली। गैरहजेरीमुळे कामकाज बंद पडल्यास मुख्यमंत्री मंत्र्याला जाब विचारणार असल्याचंही कळतंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, काल मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदार आणि खासदारांचा क्लास घेतला, काय सूचना दिल्या, कोणकोणत्या मुद्द्यांवरती या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा झाली? नक्कीच एकूणच काल पहिला दिवस होता आणि त्या अनुषंगानं पाहायचं तर साधारणपणे पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडनं सगळ्या जे आमदार आणि खासदार आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं। एकूणच संघटनात्मक बैठक असेल किंवा मग सध्याला जे SIR संदर्भातली कार्यक्रम आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतोय त्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेल्या आहे। एकूण कुठंतरी SIR मध्ये जे आमदार काम करत नाही आहेत, जे निष्क्रिय आहेत, त्यांची देखील कानउघाडणी करण्यात आलेली आहे। एकूणच या संदर्भातला रिपोर्ट देखील एक बनवण्यात आलेला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांकडे देखील सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रामुख्याने BLA-2 संदर्भात जी निवड करण्यासंदर्भातली गोष्टी होतात त्यामध्ये कुठेतरी भाजप कमी पडत आहे का किंवा पक्ष कमी पडतो आहे का या संदर्भात देखील चर्चा झाली आहे। सोबतच जे विविध कार्यक्रम असतील, विविध योजना असतील त्या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांकडून माहिती देण्यात आली। त्या संदर्भात देखील कशा पद्धतीने कामं ही आमदारांनी केलेली आहेत किंवा जी नाही केलेली आहेत त्या संदर्भात देखील चर्चा जी आहे ती या बैठकीत झाल्याचं कळत आहे। प्रामुख्याने जे आमदार किंवा मंत्री हे आपल्याला विधिमंडळामध्ये कामकाजावेळी गैरहजर राहताना पाहायला मिळतात, त्यांना देखील तंबी देण्यात आलेली आहे। प्रामुख्याने अनेकदा आपण मागच्या अधिवेशनात पाहिलेलं आहे की आमदार आणि मंत्री हे प्रश्न उत्तराचा काळ असताना हजर राहत नाही आणि अशा वेळी अनेकदा जे सभागृह आहे ते तहकूब करावं लागतं आणि त्या संदर्भात देखील सूचना ह्या पहिल्याच दिवशी देण्यात आलेल्या आणि त्यामुळे एकूणच अधिवेशनाचा काळ हा 3 आठवड्याचा आहे आणि अशातच आमदार आणि मंत्र्यांची जी कानउघडणी झालेली आहे त्यानंतर कशा पद्धतीनं हजेरी या सगळ्या आमदारांची आणि मंत्र्यांची पाहायला मिळेल सभागृहात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। निश्चित अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।